प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये काव्या आणि पार्थचं थोडा वाद झाला आहे ते बघण्यासाठी तुम्ही पूर्ण रिव्ह्यू नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। इकडे सगळी जण जेवायला बसलेली असतात। नंदिनीचा राग काढून जीवा तिला परत जेवायला घेऊन येतो तेव्हा रम्या पण इकडे आलेली असते आणि रम्या सगळ्यांना सांगत असते की मला ते विजय मिटकरी खूप आवडला आहे आणि सगळ्यांनाच खूप आनंद होतो। सगळेजण तिला कॉंग्रॅच्युलेशन करत असतात। नंदिनी पण म्हणते, रम्या आता तुझा पण संसार सुरू होईल। मालिनी म्हणते, हो ना। इकडे पार्थला काव्या म्हणत असते, तुम्ही मला पण घास भरवा ना। आणि यांचं गोड असं नातं बघून रम्या थोडी जळत असते। पण इकडे पार्थची काही किचन पासून सुटका होतच नाहीये। काव्या पार्थला कांदा कापून द्यायला सांगते तेव्हा पार्थच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येतं आणि काव्या म्हणत असते, काय देशमुख, एवढंच करायला एवढं सगळं पाणी येतंय तुमच्या डोळ्यातून। आणि ती कांद्याचं थोडीशी फोड त्याच्या डोक्यावर ठेवते। इकडे जीवा आणि नंदिनीचा सीन घेतला आहे। नंदिनी वजन कमी करण्यासाठी वेट लिफ्टिंग घेऊन उभी असते तेव्हा त्याचं खूपच वजन असतं, त्यामुळे जीवा तिला थोडी मदत करतो ते वजन उचलायला। आणि ती म्हणते, जीवा मला जमेल ना नक्की। जीवा म्हणतो, हो मी मदत करेल तुला नाही तर। आणि ती म्हणते, हो खरंच ना, तुम्ही माझ्या सोबत आहात तर मग नक्की जमेल। इकडे पार्थ परत काव्याला ते कांद्याचं हे ठेवल्याच्या नंतर तो म्हणत असतो, आता थोडं बरं वाटतंय, आता डोळ्यातून पाणी वगैरे येत नाहीये आणि डोळ्यात आग पण होत नाहीये। नंतर परत नंदिनी आणि जीवाचा सीन घेतला आहे। ती खूप छान पद्धतीने वजन उचलत असते आणि म्हणते, आता थोडं बरं वाटतंय आणि हलकं पण वाटतंय, खरंच माझं वजन कमी होईल ना जीवा। जीवा म्हणतो, हो होणारच। इकडे या दोघी सासू सुना गप्पा मारत बसलेल्या असतात, मालिनी आणि काव्या। काव्या म्हणत असते, आई मला ना यांच्यासाठी डब्बा घेऊन जायचंय तर मी लवकर आवरते आणि निघते। मालिनी म्हणत असते, हो बाळा जा। आणि हे सगळे देशमुख सारखेच आहेत, यांना खाण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाहीये। आणि बघ ना काव्या, एके काळ असा होता की मी आणि नंदिनी तू पार्थला डब्बा घेऊन जाण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्लॅन्स बनवायचो, तरी पण तुझा राग काही जात नव्हता। किती दिवस बदलतात ना। आणि आज तू स्वतःहून त्याच्यासाठी टिफिन घेऊन जाते, ते पण एकटीने। खरंच पार्थने खूप बदलवलंय तुला। आणि बघ बाळा, तू प्रयत्न केले म्हणून हे सगळं शक्य झालं। काव्या म्हणते, हो ना आई, आणि प्रयत्न केले तर सगळ्याच गोष्टी शक्य असतात, त्यामुळे प्रयत्न करत राहिलं पाहिजे। आणि नात्यांच्या या गाठी कधी चांगल्या तर कधी वाईट होतच असतात, पण आपण प्रयत्न सोडले नाही तर त्या नात्याला खूप छान रंग येऊ शकतो। मालिनी म्हणते, खरंच हा बाळा, तू करून दाखवलंस जे शक्य नव्हतं। तुझी खूप चिडचिडी होत होती ना पहिले, पण आता तू खूप छान वागतीये, त्यामुळे मला खूप आनंद होतोय। आणि काव्या बाळा, तू घरची मोठी सून आहे, तू तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडतीयस आणि अशीच नेहमी हसत राहा, हाच माझा तुम्हाला आशीर्वाद आहे। नंतर इकडे मालिनी आणि काव्या जायला निघते। ती म्हणते, काव्या तू लवकर निघ बरं, परत उशीर होईल तुला आणि पार्थला पण भूक लागेल। ती जायला निघते तर इकडे वसू आत्या आलेली असते आणि ती मालिनीला थोडं ब्लॅकमेल करते, खूपच चांगलं वागण्याचा प्रयत्न करते। मालिनी काही थांबतच नसते, पण वसू आत्या म्हणते, थांब ना मालिनी प्लीज। मालिनी म्हणते, बोला काय म्हणताय। मालिनीला वसू आत्या म्हणत असते, अगं रम्या, ते विजयला जेव्हा घेऊन येईल ना घरी, तेव्हा मला त्याच्यासोबत सगळ्यांची ओळख करून द्यायची ग, मला असे वाद वगैरे दाखवायचे नाहीये। ती 16 डिसेंबरला आम्ही जे वागलो ना, ती खरंच आमची चूकच झाली। मी तुझ्या मुलांचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला, पण आता माझ्या मुलीचा संसार बसवण्यासाठी मला तुझी माफी मागायची आहे आणि तू हे सगळं करशीलच, कारण विजयनेच तिला सांगितलंय की त्यांच्या फॅमिलीला आपली फॅमिली बघायची आहे आणि त्यांना कांद्या पोह्याचा कार्यक्रम करून लग्नाची रीतसर मागणी घालायची आहे। त्यामुळे तू प्लीज असा राग मनात ठेवू नकोस। आणि ते जेव्हा येतील ना, त्यांना आपली फॅमिली अशी चांगली आहे आणि सगळे एकमेकांना
मिळून मिसळून राहत आहेत हे सगळं दाखवायचं आहे. पहिलेच वसुआत्या आणि ती रम्या इथेच पडून असते आणि तो मुलगा पण इथेच राहील का, हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. नंतर मालिनी तिच्याकडून इकडे येते आणि देवाची पूजा करत असते. तर मिथुन काका येतो आणि म्हणतो, नंदिनी कुठे आहे, तिला समोसे आवडतात ना. मालिनी म्हणते, नाही हो, तिला आता सूप प्यायचंय, ती समोसे वगैरे काही खाणार नाहीये, कारण तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. लगेच नंदिनी आणि काव्या येतात. काव्या खूप चिडचिड करत असते. मालिनी म्हणते, काय ग नंदिनी, काय झालं हिला, घरून जाताना तर खूप छान गेली होती ती डब्बा घेऊन, आणि आता काय झालं. नंदिनी म्हणते, अहो आई, ती जाताना ना तिला खूपच वेळ लागला आणि तिला रिक्षाच भेटली नाही. ती तिथे जवळपास 4 वाजता पोहोचली आणि पार्थने तोपर्यंत जेवून घेतलं होतं, त्यामुळे तिची खूप चिडचिड झाली. मालिनी म्हणते, अगं पण एवढा वेळ कसा लागला तिला, ती तर खूपच लवकर निघाली होती घरून, मी तिला 1-1.5 वाजताच पाठवलं होतं, पण तिला रिक्षा न लागल्यामुळे तिला खूप वेळ झाला आणि तिला ऊन पण खूप लागलं बाहेर, त्यामुळे ती खूप चिडली आहे आई. नंतर पार्थ आणि काव्याचा सीन घेतला आहे त्यांच्या रूममध्ये. काव्या पार्थला सांगत असते, मला ना आज ना खूपच राग आलाय, मी एवढ्या लवकर घरून निघाली, पण या ट्रॅफिकमुळे आणि त्यामुळे तुम्ही जेवून घेतलं आणि मी तिथे वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे हे सगळं झालंय पार्थ. पार्थ म्हणत असतो, एवढं काय आहे मग काव्या त्यामध्ये. काव्या म्हणत असते, नाही एवढं काय, मला तुमच्यावर खूप प्रेम करायचं होतं, तुम्हाला घास भरवायचा होता आणि हे सगळं मी करू नाही शकले. तुम्ही उद्या परत म्हणसाल माझी बायको अशीच नाही, मला ऊन लागलंय बाहेर, मग आमचे मेकअप उतरून जातो उन्हाने, आणि नंतर आम्ही जेव्हा अशा दिसतो ना सकाळी उठल्यावर बिना मेकअपच्या, तशी दिसायला लागेल. नंतर तुम्हालाच असं वाटेल माझी बायको किती वाईट दिसतीये, मग तुम्ही माझ्यावर प्रेम करणारच नाहीये. ती वेगळंच काहीतरी बोलत असते. नंतर इकडे जीवा आणि नंदिनीचा सीन घेतला आहे. जीवा छान खाली बसलेला असतो आणि नंदिनी त्याची हेड मसाज करत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, मला ना बाळ हवंय. जीवा म्हणतो, खरंच तुला बाळ हवंय. ती म्हणते, हो ना, मला खूपच आवडतंय बाळ. नंतर जीवा वरती बसतो आणि म्हणतो, मला पण ग खूप बाळ आवडतात, गोड गोंडस असतात ना लहान मुलं, त्यामुळे. आणि तुला खरंच बाळ हवंय, आपण करायचं का प्लॅनिंग. नंदिनी इकडे थोडीशी लाजते आणि जीवा म्हणत असतो की आता आपण हे मनावर घ्यायला हवं, आपल्याला छान मुलगीच होईल आणि ती तुझ्यासारखी सुंदर दिसेल. बघ, मी तिचे खूप लाड करेल, मी ना तिला सायकल वगैरे शिकवेल आणि त्या छोट्या बाळांच्या 2 वेण्या, ती किती गोड दिसेल, अगदी तुझ्यासारखी असेल आपली मुलगी, आणि तिच्यामध्ये माझे पण काही गुण येईल, म्हणजे आपल्या दोघांसारखे असेल. नंदिनी खूपच लाजते आणि तिला पण हे सगळं जीवा बोलतोय तर तिला खूप छान वाटत असतं. थोडासा रोमॅन्टिक दाखवला आहे हा भाग त्यांनी. नंतर जीवा तिला जवळ घेणारच तोवर नंदिनी त्याला ढकलते आणि तिथून पळ काढते. जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, मी तुला काही सोडणार नाहीये, त्यामुळे तू आता गेलीस पण मी नंतर तुला याविषयी बोलणारच. नंदिनी लाजून तिथून निघून जाते आणि परत काव्या आणि पार्थचा सीन घेतला आहे. पार्थ म्हणत असतो, काव्या, मग तुम्हाला एवढा वेळ लागला तर स्वतःच्या गाडीने यायचं ना. काव्या म्हणत असते, नको पार्थ, ती थोडी चिडते त्याच्यावर आणि यांचा गोड असा वाद दाखवला आहे. नंतर पार्थ म्हणत असतो, आता तर मी तुम्हाला काही केल्या गाडी शिकवणारच. काव्या म्हणत असते, ते काही नाही, मला नाही शिकायची गाडी, मला आवडत नाही ती गाडी. नंतर तो म्हणत असतो, पण एवढा का राग आहे तुमचा गाडीवर, काय झालं होतं. इकडे काव्या त्याला स्टोरी रचून सांगते आणि म्हणते, नंदिनी देशमुख एकदा पहिले आल्या होत्या तेव्हा माझ्या बाबांनी आम्हाला स्कूटी घेऊन दिली होती. मग नंदिनी ताईने मला सांगितलं होतं, मी तुला ना स्कूटी शिकवते, मी छोटी होते पण मला शिकायची होती. मग तिने मला गाडीवर बसवलं, अशी चावी दिली आणि बटन दाबायला सांगितलं, चावी वगैरे फिरवून, तर मी पडले ना तिच्यावरून. नंतर मला खूप लागलं होतं. मग नंदिनी ताईने गाडी चालवली आणि मला मागे बसवलं आणि तिने तेव्हापासून सांगितलं, तू कधी गाडी चालवूही नको आणि असे उद्योग करूच नको. तेव्हा देशमुख म्हणत असतो, हे काय एवढंसं कारण,
आता तर मी तुम्हाला गाडी शिकवणारच आणि पार्थ आता तिला फोर व्हीलर शिकवणार आहे. हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे. नंतर इकडे रम्या काय वादळ आणणार आहे यांच्यामध्ये, कारण रम्याने अगोदरच सांगितलंय की मी ते विजय मिटकरी एक प्याद म्हणून वापरणार आहे. ते या घरात आल्याच्या नंतर मी माझा राजा मिळवायला मोकळी, म्हणूनच ती हे सगळं डाव रचतीये. आणि आता नवीन काय खेळी खेळते रम्या हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे. त्यासाठी तुम्ही पुढील भाग नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. पुढील भागामध्ये असं दाखवलं आहे की काव्या आणि पार्थ फोर व्हीलरमध्ये बसले आणि काव्या खूप चिडली तिथे, पण ती त्याला मस्तीखोरपणे अशी मारत असते. पार्थ पण म्हणत असतो, नको ना काव्या, यांचं लहान मुलांसारखं काहीतरी सुरू आहे. इथेच त्यांनी आजचा भाग संपवला आहे.